बर्थडे साजरा करून आलोय माघारी. एवढा स्पेशल तर नाही झाला आज, काही ना काय होत असतं. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज 21 एप्रिल आहे, माझा बड्डे. आणि अजूनपर्यंत कोणालाच ध्यान नाही झालं. मी बघितलं मेसेज, स्टेटस, स्टोरी इंस्टाग्रामची. आता 8:15 वाजले तर आत्ताशी दिदीला आठवण झाली. सकाळपासून उठल्यापासून म्हणते तिला माहीत आहे का नाही, माहीत आहे का नाही. आत्ता 8:15 वाजता तिला ध्यान आलं, आज बड्डे आहे तुझं, हॅपी बड्डे म्हणते. घरातल्यांना तेव्हा आठवत नाही, मित्रांना तरी कसं आठवेल. तो साला ये दुख का खत्म नहीं होता बे. काय माहिती दिवस सुरू याच्यापासून आहे. आज गावामध्ये लोटांगण आहे आमच्याच 6 घरामधलं. वाट बघते कधी व्हायचं ते. मी व्हिडिओ एडिट करायचा आहे कालचा. काल दिवसभरात 3 लग्न केली, एक सोडून. एक तरी आमच्या गावात होतं, दुसरं मित्रांसोबत गेलो होतो, तिथं 2 झाले, 2 लग्नात. आज कसा दिवस जातोय काय माहिती. दरवर्षी सारखा जातोय का नवीन काय होतंय काय माहिती. दरवर्षी सारखं कधी कधी सुख दुःख, कधी कधी बेकारले जायचा दिवस. या वर्षी कसं जातोय काय माहिती. A few moments later. One hour later. A few moments later. करून आता माघारी आलोय आणि लोटांगण मी पकडलं होतं आज. आणि इकडं घरी येतो तेव्हा तो आला होता फिरून. आणि ह्याला काय माहीत नव्हतं बड्डे आहे का नाही. डायरेक्ट म्हटलं हॅपी बड्डे काका. आणि मी स्टेटससुद्धा ठेवलं नव्हता. त्याला कसं देणार राहिलं काय माहीत. कसं रे कसं देणार राहिलं माझा बड्डे इथे. हां, कसं देणार राहिलं तुला. हा का काय बोलतो मला म्हणून झाले. ब्लॉगिंग करतोय माझ्या अंदाजे. मी बोलू. हां, आणि माझे काय मित्र आहे ते, मित्र मैत्रीण म्हणू शकतात. मित्र मैत्रिणी सुद्धा विश केलं. आणि सोनाली ताईला सुद्धा ध्यान राहिलं माझ्या. तिला म्हटलं तूच पहिले, तिने मला विश केलं आपल्या घरातली. ती पण म्हटली तूच आहे माझं, तू पण मला पहिल्यांदाच विश केलं होतं सगळ्यांच्या अगोदरच. आणि हे नाही माझ्या पिल्लूने एकदा विश केलं होतं एकदा. आणि जेवण करायला गेले ते बाकीचे. आम्ही दोघं थांबले घरी. ह्या गाडीने काय खाल्लं नाही अजून. चॉकलेट खातोय, चॉकलेट खातोय. खावा खावा, चॉकलेट खावा. सोनाली ताईनं थांब ना, 1 मिनिट थांब, मला बोलते. सोनाली ताईनं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता, तेव्हा मी रिप्लाय दिला होता. ते बघून काही जण विश केलं. कोणाला ध्यानातच नाही माझा बड्डे. हां बोलतो कोणाला ध्यानातच नव्हतं काय माहिती. स्नॅपचॅटला पडलं होतं माझ्या अंदाजे. स्नॅपचॅट आहे माझं, त्याच्यावर नोटिफिकेशन पडते ना काहीतरी बड्डे आहे ते. दीदीच्या फोनमधून बघितलं 2 दिवसाअगोदर तिथं पडलं होतं. 3 दिवसामध्ये बड्डे आहे काय, 3 का 2 दिवसामध्ये नोटिफिकेशन पडले होते. स्नॅपचॅटला जे आहे ते त्यांना माहीत असतं, जे माझे मित्र त्यांना पडले असेल नोटिफिकेशन. अजून तर काय माहिती कोण विश करतं. घाम येतोय खूप. वरचा पंखा लावला फॅन तर जास्त उकडते. खालचा पंखा लावायचा. हां खालचा पंखा लावायचं म्हटलं तर हवा काही वर येत नाही. मला खाली बस वाटत नाही. हां बटरफ्लाय. हां हाय 3 आहेत ना, 1 नाही 3 आहे ते. 2 hours later. खाली टाक नाहीतर लागेल तुझ्या दातात.
दात लागेल तुझं. संपलं. अजून टाक. फेक की फुटबॉल फेक फेक. पोलीस काकाचा फोन आला इकडं. पोलीस काकाचा फोन आला. रात्रीचे 8 वाजले तर आता बर्थडे सेलिब्रेशन करायचं. मगाशी माझं चालू होतं पहिले सोडून इथे फुटबॉल आणि व्हॉलीबॉल खेळत बसतो. आता बर्थडे साजरी करायचा. एक काका एक्सपायर झाले ते, तर त्याच्या अगोदरच इकडे बर्थडे सेलिब्रेशन करायचं आहे. बबने येते ते, त्यांची वाट बघायची चालते. माझ्या बर्थडे टाईमला काय नाही का होतं. मागच्या टाईमला असं काय झालं होतं माझ्या अंदाजे, तेव्हा बाहेर केलं होतं सेलिब्रेशन. यावर्षीसुद्धा काय ना काय होतं. कधी माझं चांगलं लागायचं रस्तं काय माहीत. चांगलं स्ट्रेट काय ना झाले काय यार होतं माझ्या आयुष्याला. मगर क्यों. हा माझा बर्थडेचा केक आणि इथे फोटोसुद्धा काय काढले 2-3. हॅपी बर्थडे निघला का. राहिलेली कुचली तोंडात हलकट फोड्याचं तर 1 नंबरच आहे. केक कटिंग करतानाच एक इन्सिडेंट झाला. माझा पाय एकदमच लॉक झाला. थांबा दाखवतो व्हिडिओ. पाय शिरा काढल्या. बर्थडे सेलिब्रेशन चांगलं झालं, पण असं काय मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. हनुमानदादा माझा चेहरा पूर्ण भरून टाकलाय. माझा मित्र हर्षद, त्याचा काका एक्सपायर झालं होतं म्हणून जास्त काय माझे मित्र आले नव्हते. बबन, वैभव, सोनू, दीदी, हनुमानदादा, वहिनी, आम्ही सर्व एवढे जण होतो. आणि ह्यामध्ये हा पिल्लू केकसाठी हवरा. A few moments later. या वर्षीचं बर्थडे सेलिब्रेशन काय मोठं नाही झालं. माझा मित्र हर्षद, त्याचं काका आज वाचले, त्यामुळे बर्थडेसुद्धा सेलिब्रेशन काय मोठं नाही झालं. छोटंच केलं आणि इकडे लगेच आलो. नदीला आता गेलो होतो, नदीतून आता माघारी आलो. मित्र म्हणले काय उद्या परवा करू. घरात नावं केक आणला होता, तोच कट केला आणि तिघं 4 जण होतो. मायाच केला तो पण, वाढीत नाही केला. म्हणजे वाढीत करणं चांगलं नाही दिसत. काय माझा दिवस चांगलाच गेला बऱ्यापैकी. आज बर्थडे विश येत होतं ते चांगलं वाटतं की वर्षातला एक दिवस तरी कोण आपल्याला आठवण काढतंय आपली. वर्षातल्या एका दिवसात तरी अशी कोण कोणाची आठवण काढत नाही. वर्षाचा आपला बर्थडेच्या दिवशी कोण सगळेजण आठवण काढतात, बर्थडे विश करतात. ते बघून मला चांगलं वाटलं. काय झालं आता सेलिब्रेशन काय मोठं नाही झालं, करायला नंतर. शुभम दादा फोन होता, तो म्हटला पार्टीचं काय, पार्टी करायची काय समजेना. बघू काहीतरी उद्या परवा. आणि ज्यांनी मला बर्थडे विश केलं होतं त्यांना थँक्यू सर्वांना. पहिलं बर्थडे विश मला स्नॅपचॅटवरून केलं होतं. नंतर स्नॅपचॅटवरून एक मेसेज होता. नंतर व्हॉट्सअपवरून सोनालीताईने केला होता. आणि आमच्या घरातली सोनालीची ताईनं पहिल्यांदाच म्हणजे पहिलीच ही व्यक्ती जिनं बर्थडे विश केला होता. आणि तिला विचार तूच पहिले
तिनं आपल्या घराला पहिल्यांदा विश केलं. ती पण म्हणली माझा जेव्हा बड्डे होता 19 एप्रिलला तेव्हा सुद्धा तूच केलं होतं पहिलं बड्डे विश. चांगलं आहे म्हटलं. दोघांचं पण आपलं जमलं चांगलं. आणि माझ्या काही मित्रांचा फोन सुद्धा आला होता आज दिवसभरामध्ये बड्डे विशचं. कॉलेज झाल्यापासून आत्ताच फोन आले होते. म्हणजे BCSचे माझे जे मित्र आहेत त्यांचे आठवण तरी काढताना काही काही मित्र मला सांगत होते की आम्ही तुझे व्लॉग्स बघतोय, असंच करत राहा आणि तसं तुम्ही जे बघताय ते सुद्धा सपोर्ट करत राहा. म्हणजे व्लॉग अजून वाढत जातील, आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढत जातील. असंच सपोर्ट करत राहा. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब.